Dear student, today we will see the next chapter, properties of a magnetic field. चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म या प्रकरणाविषयी आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. पहा, लेट अस रिकॉल, थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी आठवायला सांगितलं आहे. व्हेअर अँड हाऊ आर मॅग्नेट्स यूज्ड इन आवर हाऊस अँड आवर सराउंडिंग. आपल्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये चुंबकाचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो कोठे आणि कसा होतो हा काय सांगता येईल. पहिलं आपल्याला सांगता येईल इन ॲन इलेक्ट्रिक बेल, इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. असणारे जे काही डोरबेल जे आहे, इलेक्ट्रिक बेल जे आहे तर त्या इलेक्ट्रिक बेलमध्ये विद्युत चुंबकाच्या रूपामध्ये काय केलं तर मॅग्नेट जे आहे तर त्या मॅग्नेटचा त्या ठिकाणी वापर केला जातो. दुसरं आपल्याला सांगता येईल इन ॲन इलेक्ट्रिक फॅन. का आपला असणारा जो काही इलेक्ट्रिक फॅन जो आहे तर तो इलेक्ट्रिक फॅनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चुंबक वापरला जातो. इलेक्ट्रोमॅग्नेट इज देअर इन द मोटर इनसाइड अँड इलेक्ट्रिक फॅन. या ठिकाणी असणारे जे काही इलेक्ट्रिक फॅन जे आहे तर त्याच्या आतमध्ये असणारे जे काही मोटार जे आहे तर त्या मोटारच्या आतमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट जो आहे विद्युत चुंबक जो आहे तर विद्युत चुंबक त्या ठिकाणी वापरला जातो. तिसरं आपल्याला सांगता येईल इन ॲन इलेक्ट्रिक पंप टू लिफ्ट द वॉटर. पाणी उपसण्यासाठी, विहिरीमधून पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणारा जो काही इलेक्ट्रिक पंप जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चुंबक वापरला जातो. इलेक्ट्रोमॅग्नेट इज यूज्ड इन ॲन इलेक्ट्रिक मोटर इनसाइड ॲन इलेक्ट्रिक पंप. तो इलेक्ट्रिक पंप जो आहे तर त्याच्या आतमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रिक पंप जो आहे तर त्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेट जो आहे तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटचा त्या ठिकाणी वापर केला जातो. फोर्थ आपल्याला सांगता येईल इन द लिफ्ट ऑफ द बिल्डिंग. या ठिकाणी मोठमोठे असणारे जे काही बिल्डिंग जे आहे तर त्या बिल्डिंगमध्ये असणारे जे काही लिफ्ट जे आहे तर त्या लिफ्टमध्ये काय केला तो मॅग्नेट जो आहे तर त्या मॅग्नेटचा वापर केला तो. इथे आपल्या लक्षात येता नसतं की इलेक्ट्रोमॅग्नेट इज देअर इन द मोटर. त्या ठिकाणी असणारे जे काही मोटर जे आहे तर त्या मोटरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट त्या ठिकाणी वापरला जातो. आणि फिफ्थ आपल्याला सांगता येईल इन द क्रेन यूज टू लिफ्ट ऑर लोड हेवी आयर्न ऑब्जेक्ट ऑन द शिप अँड इलेक्ट्रोमॅग्नेट इज यूज. आता विहिरीवर असणारे जे काही विहिरीचं काम करत असताना वापरण्यात येणारे जे काही क्रेन असेल किंवा जड अशा प्रकारच्या लोखंडाच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या काय करायच्या आपल्याला जहाजावर त्या ठिकाणी काय करायच्यात लोड त्या ठिकाणी करायच्यात. तर या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेट जो आहे तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटचा काय केलेला आहे वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा असताना जो काही क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की इन विच डिरेक्शन डज ए फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट सेटल्स. काय सांगितलं की मुक्तपणे टांगलेला जो काही चुंबक जो आहे तर तो चुंबक कोणत्या दिशेला त्या ठिकाणी स्थिरावतो. पहा की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसते की मुक्तपणे टांगलेला जो काही चुंबक जो आहे तर तो चुंबक आपल्या लक्षात येता नसते की नॉर्थ साऊथ ही असणारी जे काही दिशा ज्या आहेत म्हणजे दक्षिणोत्तर दिशा ज्या आहेत तर त्या दक्षिणोत्तर स्थितीमध्ये मुक्तपणे टांगलेला जो काही चुंबक जो आहे तर तो चुंबक काय होता नसतोच स्थिरावताना त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतरचा थर्ड क्वेश्चन दिलेला आहे पहा, व्हॉट आर द नेम्स गिव्हन टू द टू एंड्स ऑफ ए मॅग्नेट, व्हाय आर दे नेम्ड दस. की चुंबकाची असणारे जे काही दोन टोकं जे आहेत तर त्या दोन टोकांना काय नाव दिलं आहे आणि का दिलेलं. तर आपल्याला या ठिकाणी पहा चुंबक जो आहे तर तो पट्टी चुंबक अशा पद्धतीचा असणार आहे. याच्यामध्ये एका बाजूला त्या ठिकाणी नॉर्थ पोल असतो, एका बाजूला त्या ठिकाणी साऊथ पोल त्या ठिकाणी असतो. म्हणजे नॉर्थ पोल अँड साऊथ पोल त्याची जी नावं जी आहेत एकाला त्या ठिकाणी नॉर्थ पोल म्हटलं, एकाला त्या ठिकाणी आपण काय म्हटलं साऊथ पोल त्या ठिकाणी म्हटलं. आता नावं का दिली, बिकॉज द एंड ऑफ द मॅग्नेट ऑलवेज इंडिकेट द नॉर्थ अँड द साऊथ डिरेक्शन रिस्पेक्ट. कारण ही जी काही टोकं जी आहेत तर ती टोकं काय करता नसतात नेहमी त्या ठिकाणी दक्षिणोत्तर असणारी जी काही दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी दाखवताना दिसतात. आणि म्हणून चुंबकाची असणारी जी काही टोकं जी आहेत तर त्या टोकांना कोणी नॉर्थ आणि साऊथ अशा प्रकारची नावं जी आहेत तर ती नावं त्या ठिकाणी दिली. त्याच्यानंतरचं पुढे पहा की सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी चौथा क्वेश्चन दिलेलं आहे की विच मेटल्स आर यूज्ड फॉर मेकिंग मॅग्नेट्स. चुंबक बनवण्यासाठी कोणकोणते असणारे जे काही धातू त्या ठिकाणी वापरले जातात. तर सर्वसाधारणपणे ॲलॉय जो आहे ज्याला आपण त्या ठिकाणी संमिश्र म्हणतो. आता या ॲलॉयमध्ये
आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे आयर्न वापरला जातो. त्याची संज्ञा मी या ठिकाणी लिहितो. Fe असेल, त्याच्यानंतर कोबाल्ट असेल आणि असणारे जे काही निकेल, त्यालाच त्या ठिकाणी निपरवर्क. निपरवर्क इज एन अलॉय ऑफ आयर्न, निकेल, ॲल्युमिनियम अँड टिटॅनियम or an alloy called Nipper-Mag made up of iron, nickel, aluminum and titanium. An alloy of Alinco made up of aluminum, nickel and cobalt. सर्वसाधारणपणे चुंबक बनवण्यासाठी असणारे ते काही संमिश्र, आता या संमिश्रामध्ये लोखंड असेल, कोबाल्ट असेल, निकेलचा वापर केला तो, किंवा निपरबर्गचा असणारा तो काही मॅग्नेट जो आहे तर त्याच्यामध्ये असणारे ते काही संमिश्र जे आहे तर त्या संमिश्रामध्ये आयर्न असेल, लोखंड असेल, निकेल असेल, ॲल्युमिनियम असेल, टिटॅनियमचा त्या ठिकाणी वापर केला. किंवा दुसरं आपल्याला असणारं जे काही निपरमॅग जे आहे तर त्याच्यामध्ये आयर्न, निकेल, ॲल्युमिनियम आणि टिटॅनियमचा त्या ठिकाणी वापर केला तो. तर असणारा जो काही ॲलिन्को हा जो असणारा तो काही चुंबकाचा असणारा तो काही प्रकार जो आहे तर त्याच्यामध्ये मुळातच नावामध्येच त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की नाव त्याचं आपले पाहता नसते की आलिन्को. काय म्हटलेलं आहे? आलिन्को. आता याच्यामध्ये ॲल्युमिनियम असणारे, त्याच्यानंतर निकेल असणारे आणि कोबाल्ट असे 3 असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंच्या संमिश्रापासून त्या ठिकाणी तो असणारा जो काही मॅग्नेट्स जो आहे तर तो मॅग्नेट्स त्या ठिकाणी बनवलेला. त्याच्यानंतरचा 5th क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मॅग्नेट. चुंबकाची असणारे जे काही वैशिष्ट्य जे आहे तर ती वैशिष्ट्य कोणती हे आपण त्या ठिकाणी मागच्या वर्गांमध्ये त्या ठिकाणी पाहिलेले. पहिलं आपल्याला सांगता येईल A freely suspended magnet always settle in the north-south direction. म्हणजे एखादा असणारा जो काही चुंबक जो आहे तर तो चुंबक मुक्तपणे त्या ठिकाणी जर टांगला तर आपल्या लक्षात येता नसतो तर तो काय होता नसतो, नेहमी दक्षिणोत्तर स्थितीला काय होता नसतो, स्थिर होताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगता येईल की ऑब्जेक्ट्स मेड अप ऑफ आयर्न, निकेल अँड कोबाल्ट आर अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेट्स. काय सांगितलेलं आहे? लोखंड असेल, निकेल असेल, कोबाल्ट असेल, हे जे असणारे जे काही ऑब्जेक्ट जे आहेत, पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय होता नसतात तर तो असणारा तो काही चुंबक जो आहे तर त्या चुंबकाकडे त्या ठिकाणी आकर्षिला जातात. आणि तिसरं आपल्याला त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल की देर इज रिपल्शन बिटवीन लाईक पोल्स ऑफ द मॅग्नेट्स अँड अट्रॅक्शन बिटवीन द अनलाईक पोल्स ऑफ द मॅग्नेट्स. म्हणजे चुंबकाचे असणारे जे काही लाईक पोल, उदाहरणार्थ नॉर्थ नॉर्थ असेल, किंवा दुसरं आपल्याला सांगता येईल साऊथ साऊथ, अशा प्रकारचे असणारे जे काही ध्रुव जे आहे, म्हणजे सजातीय ध्रुव जर असतील तर त्या सजातीय ध्रुवांमध्ये काय होता नसते तर सर्वसाधारणपणे आपल्याला लाईक पोल जे आहे तर त्या लाईक पोलमध्ये काय होता नसतं, रिपल्शन होता नसतं, प्रतिकर्षण होता नसतं. तर असणारे जे काही अनलाईक अशा प्रकारचे पोल म्हणजे विजाती अशा प्रकारचे, एकाचा एन असेल, दुसऱ्याचा त्या ठिकाणी साऊथ पोल जर असेल तर अशा वेळेला त्यांच्यामध्ये काय होता नसते, आपल्याला ॲट्रॅक्शन जे आहेत, आकर्षण जे आहे तर ते आकर्षण त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे की मॅग्नेट्स आर मेड फ्रॉम ॲलॉय ऑफ आयर्न, कोबाल्ट अँड निकेल. आपण मगाशी पाहिलं की चुंबक जो आहे तर तो चुंबक असणारे जे काही संमिश्र, लोखंड असेल, कोबाल्ट असेल, निकेल असेल, हे जे काही संमिश्र जे आहे म्हणजे लोह असेल, कोबाल्ट असेल, निकेल असेल, यांच्या संमिश्रापासून चुंबक जो आहे तर तो चुंबक त्या ठिकाणी बनवला जातो. निपरमॅग an alloy of iron, nickel, aluminum and titanium is used to make magnets. तर निपरमॅग यामध्ये लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम हे जे काही धातू जे आहेत तर यांच्या संमिश्रापासून चुंबक जो आहे तर तो चुंबक त्या ठिकाणी बनवला जातो. वी हॅव ऑल्सो लर्न्ड दॅट ॲलिन्को इज ए मॅग्नेटिक ॲलॉय ऑफ ॲल्युमिनियम, निकेल अँड कोबाल्ट. तर आपण या ठिकाणी मागे त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की आलिन्को हा जो काही चुंबकाचा असणारा जो काही प्रकार जो आहे तर तो ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट यांच्यापासून त्या ठिकाणी तो बनवलेला असतो. आणि हे आपण त्या ठिकाणी मागील इयत्ता जे आहे तर त्या मागील इयत्तेमध्ये त्याचा अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे मॅग्नेटिझम, चुंबकत्व. आता ट्राय धिस म्हटलेलं आहे की ॲपरेटस दिलेले स्टील बार, पोलादी एक पट्टी घ्यायची, बार मॅग्नेट्स आपल्याला माहिती, आयर्न फिलिंग, लोखंडाचा किस घ्यायचा आहे आणि दोरा थ्रेड त्या ठिकाणी घ्यायचं. आता काय सांगितले प्रोसिजर. प्लेस ए स्टील बार AB ऑन ए टेबल.
या ठिकाणी आकृती मी दाखवतो तुम्हाला की लोखंडाची असणारी जी काही पट्टी जी आहे तर ती पट्टी काय करायची, एक पोलादी पट्टी टेबलावर त्या ठिकाणी ठेवायची. टेक ए बार मॅग्नेट. या ठिकाणी असणारा जो काही पट्टी चुंबक जो आहे तर तो पट्टी चुंबक त्या ठिकाणी घ्यायचा आहे. काय सांगितलंय, टेक ए बार मॅग्नेट, प्लेस इट्स एन पोल ऑन ए एंड ऑफ द स्टील बार अँड ड्रॅग इट्स टुवर्ड द बी एंड. की सर्वसाधारणपणे या ठिकाणी ए टोक असेल पट्टीचं, हे त्या ठिकाणी बी टोक असेल, त्याच्यानंतर असणारा जो काही मॅग्नेट जो आहे तर त्या मॅग्नेटचं एन पोल असेल. तर काय करायचं आहे, तर एक पट्टी चुंबक घेऊन त्याचा एन ध्रुव काय करायचे, पोलादी पट्टीच्या आकृती आहे आकृतीमध्ये त्या ठिकाणी तुमच्याबरोबर त्या ठिकाणी लक्षात येईल काय सांगतोय मी ते. तर या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आकृतीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या. आकृतीमध्ये काय दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे एक पोलादी पट्टी टेबलावर त्या ठिकाणी ठेवलेली आपल्याला दिसते आणि एक पट्टी चुंबक घेऊन त्याचा एन ध्रुव पोलादी पट्टीच्या अ टोकावर टेकवायचा आहे आणि तो ब कडे काय करायचा आहे, घासत त्या ठिकाणी न्यायचा. त्याच्यानंतर पुढे लिफ्ट द बार मॅग्नेट अँड ड्रॅग इट्स नॉर्थ पोल फ्रॉम द एंड ए टू द एंड बी ऑफ द स्टील बार आहे. पुन्हा तो असणारा जो काही पट्टी चुंबक जो आहे तर तो पट्टी चुंबक काय करायचं आहे, उचलून पुन्हा त्याचा असणारा जो काही एन ध्रुव काय करायचं आहे, पोलादी पट्टीच्या अ टोकाकडून ब टोकाकडं पुन्हा काय करायचं आहे, घासत त्या ठिकाणी न्यायचं आहे. आता पुढे की रिपीट धिस 15 to 20 टाइम्स. हीच असणारी जी काही कृती जी आहे तर ती कृती आपल्याला त्या ठिकाणी 15 ते 20 वेळा त्या ठिकाणी करायची. नाऊ टेक द स्टील बार नियर सम आयर्न फिलिंग अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. आणि अशा प्रकारची ही जी काही पोलादी पट्टी लोखंडाच्या किस्साजवळ त्या ठिकाणी न्यायची आणि तिचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. हँग द बार फ्रीली बाय ए थ्रेड अँड ऑब्झर्व. आणि ही जी काही पोलादी पट्टी जी आहे तर त्या दोऱ्याला काही दोऱ्याच्या साहाय्याने बांधायची आणि मुक्तपणे टांगून तिचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचं. काय निरीक्षण येताना दिसते की स्टील बार विल सीम टू हॅव डेव्हलप्ड मॅग्नेटिझम. ती असणारी जी काही पोलादी पट्टी जी आहे तर त्या पोलादी पट्टीमध्ये चुंबकत्व जे आहे तर ते चुंबकत्व आपल्याला त्या ठिकाणी निर्माण झालेलं दिसेल. धिस मेथड ऑफ मॅग्नेटायझेशन इज कॉल्ड द सिंगल टच मेथड. या ठिकाणी चुंबकत्व निर्माण करण्याची ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीला त्या ठिकाणी एकस्पर्शी पद्धत सिंगल टच मेथड त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. द मॅग्नेटिझम क्रिएटेड बाय दिस मेथड इज ऑफ लो स्ट्रेंथ अँड लास्ट फॉर शॉर्ट टाईम. या ठिकाणी एकस्पर्शी असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या एकस्पर्शी पद्धतीनं तयार झालेलं जे काही चुंबकत्व जे आहे तर ते चुंबक होतं कमी क्षमतेचं आणि आपत्कालीन म्हणजे थोडा वेळ त्या ठिकाणी टिकताना दिसतो. दुसरी पद्धत आपल्याला दिलेली की प्लेस ए स्टील बार ऑन ए टेबल. मागच्यासारखीच त्या ठिकाणी आकृतीमध्ये एक पोलादी पट्टी टेबलावर त्या ठिकाणी ठेवायची. टेक 2 बार मॅग्नेट्स. आता मात्र काय करायचे, 2 पट्टी चुंबक त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. प्लेस 2 ऑपोजिट पोल्स ऑफ द 2 बार मॅग्नेट्स ॲट द सेंटर ऑफ द स्टील बार. आणि असणारे जे काही चुंबकीय पट्ट्यांचे 2 विजातीय ध्रुव काय करायचे, पोलादी पट्टीच्या मध्यावर त्या ठिकाणी काय करायचे, टेकायचे. या ठिकाणी आकृती जी आहे तर ती आकृती पाहिल्यावर तुमच्या त्या ठिकाणी ती लक्षात येईल. पुढे ड्रॅग दीज पोल्स अपार्ट one to A end and of the steel bar and the other to the B end. त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण त्या ठिकाणी करा. आकृतीचं निरीक्षण जर केलं तर आपल्या लक्षात येतं नसते. या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीबरोबर काय केलेले 2 पट्टी चुंबक आपलं त्या ठिकाणी पट्टी चुंबक त्या ठिकाणी घेतलेले आणि हे दोन्ही चुंबकीय पट्ट्यांचे 2 विजातीय ध्रुव पोलादी पट्टी जी आहे तर त्याच्याबरोबर काय केलेले सेंटरला त्या ठिकाणी ठेवले, मध्यावर ठेवलेलं आहे. आणि एका पट्टीचा असणारा जो काही यस ध्रुव काय केलेलं आहे, अ टोकाकडे त्या ठिकाणी घासत नेलेला आहे. त्याचवेळी दुसऱ्या चुंबकीय पट्टीचा असणारा जो काही यन ध्रुव जो आहे तर तो यन ध्रुव काय केलेला आहे, बी असणारा जे काही टोक जे आहे तर त्या बी टोकाकडे घासत त्या ठिकाणी नेलेलं आहे. रिपीट धिस 15 to 20 टाइम्स. हीच कृती आपल्याला 15 ते 20 वेळा त्या ठिकाणी करायची. नाव टेक द स्टील बार
नियर द आयर्न फिलिंग अँड ऑब्झर्व. आणि अशा प्रकारची पोलादी पट्टी काय करायची, लोखंडी किसाजवळ नेऊन त्याचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी आपल्याला करायचे. हँग द स्टील बार फ्रीली अँड ऑब्झर्व. ही असणारी जी काही पट्टी जी आहे तर ती पट्टी मुक्तपणे टांगून तिचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. धिस मेथड ऑफ द मॅग्नेटायझेशन इज कॉल्ड ए डबल टच मेथड. याची काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये आपण दोनदा त्या ठिकाणी स्पर्श करताना दिसतो, म्हणून त्याला त्या ठिकाणी द्विस्पर्शी पद्धती त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. द मॅग्नेटिझम जनरेटेड बाय दिस मेथड लास्ट लॉंगर कम्पेअर टू दॅट जनरेटेड बाय ए सिंगल टच मेथड. पाहता या ठिकाणी द्विस्पर्शी असणारी काही पद्धत जी आहे, डबल टच असणारी काही मेथड जे आहे तर त्या मेथडनं निर्माण होणारं चुंबकत्व जे आहे तर ते एकस्पर्शी पद्धतीतून निर्माण होणाऱ्या चुंबकापेक्षा कसं आहे तर आपल्याला दीर्घकाळ त्या ठिकाणी टिकताना दिसतं. हे आपल्याला ती असणारी जी काही आकृती जी आहे तर ती आकृती पाहून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. पहा एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.